हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 12 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये तृप्तीने चक्क प्राजक्ताचे 5 लाख रुपये तिच्या रूममधून तिच्या कपाटातून चोरले आहेत आणि स्वतःकडे लपून ठेवले. पण प्राजक्ताला अजून हे समजलेलंच नाही आहे. तर दुसरीकडे आलोक आणि प्राजक्ताची पहिली भेट झाली आहे. आलोक हा चक्क माझ्या डोक्यात खुर्ची घालतो की काय अशा भीतीने प्राजक्ता जोरात किंचाळली आणि आलोकला समजलंच नाही की नेमकं घडलं तरी काय. मग खरंच आलोक प्राजक्ताच्या डोक्यात खुर्ची घालणार का, की प्राजक्ताचा गैरसमज झालाय? आलोक आणि प्राजक्ताची पहिली भेट कशी असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्राजक्ता ही किचनमध्ये रात्री आवरावर करत असते आणि एवढी आवरावर केल्यावर तिला झोपायला जायचं असतं. तृप्ती ही तिला लपून पाहते. तिला दिसतं की प्राजक्ता किचनमध्ये आवरासावर करतीये आणि नक्कीच भाग्या आतापर्यंत झोपली असेल. मग हीच ती योग्य वेळ जेव्हा मला प्राजक्ताच्या रूममधून तिचे पैसे चोरता येतील असा विचार करून तृप्ती प्राजक्ता आणि भाग्याच्या रूममध्ये जाते. इकडे प्राजक्ताची आवरासावर सुरूच असते. तिला याबद्दल काहीच माहीत नसतं. इकडे चारुलता तिच्या रूममध्ये असते आणि सगळी आवरासावर करत असते. तेवढ्यात चारुलताची आई तेथे येते आणि म्हणते, चारू, सगळी तयारी झाली बरं का उद्याची? आता मी घरी जाते, उद्या सकाळी लवकर येईल. चारू हो म्हणते आणि आईच्या हातामध्ये 2 सोन्याचे नेकलेस असतात. आई म्हणते, हे 2 सोन्याचे नेकलेस पहा आणि मला सांग यातला कोणता चांगला आहे. उद्या आपण भाग्याला तोच घालायला देऊया. चारुलता म्हणते ठीक आहे आणि आई तिला हे दोन्ही सोन्याचे नेकलेस दाखवते. तर यामध्ये एक नेकलेस जास्त चमचम करत असतो. चारू म्हणते, आई हा नेकलेस खूप चमकतोय ना, हाच नेकलेस घालूया. तर आई म्हणते, म्हणजे तू सुद्धा शेवटी तेच निवडलं? चारूला काही कळतच नाही. चारू विचारते म्हणजे? तर आई तिला बसायला सांगते आणि समजावून सांगते, अगं चारू, हे दोन्ही नेकलेस आहे ना खरे नाही आहे. तर हा जो जास्त चमचम करतोय ना तो खोटा नेकलेस आहे, ते सोनं खरं नाही आहे. आणि हा जो दुसरा नेकलेस आहे जो जास्त चमकत नाही आहे तो 100 नंबरी सोन्याचा नेकलेस आहे. पण तू शेवटी चमचमणारा नेकलेसच निवडला आणि तोच घालायचं ठरवलं. खरा सोन्याचा दागिना तू नाही निवडला. चारूला काही कळतच नाही की आईला नेमकं काय म्हणायचं आहे. आणि मग आई ही चारूला समजावून सांगते, आता तू समजून घे, हा जो चमचमणारा पण खोटा नेकलेस म्हणजे ती अवदसा प्राजक्ता आहे आणि हा 100 नंबरी खऱ्या सोन्याचा नेकलेस म्हणजे आपली भाग्य आहे. आणि काय होतं, जसं तू सुद्धा हा खोटा नेकलेस निवडला का तर तो चमचमतोय, तसंच लोकसुद्धा हेच करतात. प्राजक्ता आणि भाग्या नेहमी एकमेकींबरोबर राहतात, पण ती प्राजक्ता तिच्या रंगामुळे चमचमते आणि आपली भाग्या ही 100 नंबरी सोनं असूनसुद्धा जास्त चमकत नाही. त्यामुळे लोक हे प्राजक्ताला निवडतात आणि भाग्याला निवडत नाही. कौशिकच्या बाबतीतसुद्धा तेच झालं. कौशिकने 100 नंबरी सोनं नाकारलं आणि ते खोटं सोनं, चमचमणारं सोनं त्या प्राजक्ताची निवड केली. पण आता आपल्या भाग्याबरोबर तसं होऊ नये अशी जर तुझी इच्छा असेल ना, तर उद्या प्राजक्ताला बघण्याच्या कार्यक्रमात येऊ देऊ नकोस. हे ऐकून चारूला मोठा धक्काच बसतो. चारू विचारते, आई ते कसं शक्य आहे? आजी म्हणते, अगं चारू, तुला थोडं स्वार्थी बनावं लागेल. जर तुझ्या मुलीचं भलं व्हावं अशी तुझी इच्छा असेल ना, तर तुला हे करावंच लागेल. काही पण कर, पण उद्याच्या कार्यक्रमात भाग्या ही प्राजक्ताबरोबर दिसायला नको. प्राजक्ता या कार्यक्रमात नसली पाहिजे. आता काय करायचं हाच प्रश्न चारूला पडतो. आणि इकडे तृप्ती पैसे चोरण्यासाठी भाग्या आणि प्राजक्ताच्या रूममध्ये येते. ती दरवाजा उघडून पाहते तर भाग्या ही झोपलेली असते. तृप्ती ही हळूहळू पावलं टाकत टाकत रूममध्ये येते आणि आता कपाटात जे 5 लाख रुपये ठेवले आहेत ते चोरायचे असा तिचा प्लॅन असतो. आणि इकडे चारू खूप इमोशनल होते आणि म्हणते, आई जे माझ्याबरोबर झालं ना ते मला माझ्या भाग्याबरोबर नाही होऊ द्यायचं आहे. 4 वर्ष, 17 स्थळं, 17 मुलांनी माझ्या तोंडावर मी किती वाईट दिसते म्हणून लग्नासाठी नकार दिला. कधीकधी असं वाटायचं की माझं लग्न कधीच होणार नाही. आयुष्यभर मी बिन लग्नाचीच राहील आणि मला माझ्या भाग्याबद्दल तसं होऊ द्यायचं नाही आहे. आईसुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते, तेच तर मी म्हणतीये, जे तुझ्याबरोबर झालं ते भाग्याबरोबर होऊ द्यायचं नाही आहे. भाग्याचं सुद्धा हे 5वं स्थळ आहे. याआधी 4 मुलांनी
तिच्या रंगरूपावरून तिला नकार दिलाय. आधी भाग्याला काही वाटलं नाही, पण आता जो कौशिकने जे काही केलंय ना, त्यामुळे तिने धसका घेतलाय. त्यामुळेच ती पाहण्याच्या कार्यक्रमासाठी आणि लग्नासाठी नकार देत होती. आणि तूच मला सांग, या मुलाने फक्त भाग्यश्रीचा फोटो पाहून लग्नासाठी होकार दिलाय, पण जर उद्या प्राजक्ता त्या कार्यक्रमात असली आणि या मुलाने प्राजक्ताला पाहिलं तर तुलना होणार. प्राजक्ता कशी, भाग्या कशी. आणि जर त्याचा विचार बदलला आणि त्याने भाग्याऐवजी प्राजक्ताला पसंत केलं, मला प्राजक्ता आवडली आहे, तिच्याशी लग्न करायचं आहे असं तो म्हणाला, तर काय होईल, आपल्या भाग्याचा काय होईल याचा विचार कर. हा विचार करून मामीसुद्धा खूप घाबरते. आणि इकडे तृप्ती ही भाग्याच्या रूममध्ये असते. भाग्या कानात हेडफोन घालून झोपलेली असते. आता ही झोपली आहे तोपर्यंतच पैसे चोरायचे असा प्लॅन तिने बनवलेला असतो. आणि मग थोड्या वेळानंतर प्राजक्ता ही अजूनही किचनमध्ये आवरासावर करतच असते. तेवढ्यात चारू तेथे येते आणि पाणी भरत असते. प्राजक्ता विचारते, मामी, उद्या आपल्या भाग्यासाठी खूप मोठा दिवस आहे, त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सगळी कामं मी आत्ताच उरकून घेते, म्हणजे सकाळी घाई गडबड होणार नाही. मी एक काम करते, मी ना आपला जो हॉल आहे तो आत्ताच साफ करून ठेवते, चांगला सजवते. चारू म्हणते, नाही, काही गरज नाही आहे, मी कौस्तुभला सांगितलं आहे, कौस्तुभ ते काम करेल. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे, मग मी एक काम करते, उद्या कोथिंबीर वडी वगैरे बनवायची असेल ना ती मी बनवते, किंवा मग काही गोडाचं करायचं असेल ते सांग, की मामा काही आणणार आहे. चारू म्हणते, ते उद्या सकाळी आपण ठरवूया. चारू तिचा ग्लास तांब्या भरून घेते पाण्याचा आणि जात असते. तर प्राजक्ता तिला म्हणते, मग मी एक काम करते, भाग्याला आहे ना उद्या मी तयार करते, तिला खूप सुंदर तयार करेल. चारू सांगते, नाही, ते काम मी तृप्तीला सांगितलं आहे. प्राजक्ता विचारते, मग मी काय करू, माझ्यासाठी कोणतंच काम नाही राहिलं आहे. मामी म्हणते, प्राजक्ता, काल तू मला म्हणाली होतीस ना की तू मला आईच्या ठिकाणी मानतेस. प्राजक्ता खूप इमोशनल होते आणि म्हणते, हो मामी, त्यात काही संशय नाही आहे, तू माझी आईच आहे माझ्यासाठी. मग मामी तिला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि म्हणते, प्राजक्ता, खरंच पाहता पाहता तुम्ही दोघी किती मोठ्या झाला ना, दोघी अशा लहान लहान होता. प्राजक्ता, तू लहान आहे आणि भाग्या तुझ्यापेक्षा 1 वर्ष मोठी, तुझ्याकडे अजून खूप वेळ आहे, पण भाग्यासाठी आपल्याला घाई करायला हवी ना. प्राजक्ताला काही कळतच नाही. आणि मग मामी प्राजक्ताचा हात हातात घेते आणि प्राजक्ताला समजावून सांगते, प्राजक्ता, तुझं सगळंच चांगलं होणार आहे, तू नशीब घेऊन जन्माला आली आहे, तुझा रंग गोरा आहे, तू सुंदर आहेस, हुशार आहेस, अख्ख्या कॉलेजमध्ये पहिली येतेस, मग तुला हवा तो मुलगा तुला भेटू शकतो. पण आपल्या भाग्याचं तसं नाही आहे ना, भाग्यासाठी मुलगा पाहणं थोडं अवघड आहे आणि त्यामुळेच भाग्याबद्दल काहीही वाईट होऊ नये अशीच माझी इच्छा आहे. तुलासुद्धा असंच मनापासून वाटतं ना की भाग्याचं सगळं छान व्हावं. प्राजक्ता म्हणते, हो मामी, भाग्याचं सगळं छान व्हावं असं मला खरंच मनापासून वाटतं. इकडे तृप्ती आपलं काम सुरू करते. भाग्या झोपलेली असते. तृप्तीला माहीत असतं की या कपाटाची आणि ड्रॉवरची चावी भाग्याने तिच्या पर्समध्ये ठेवली आहे आणि तृप्ती या पर्समधून चावी चोरते, पण भाग्याला कळू नये याची काळजीसुद्धा ती घेत असते. तेवढ्यात तृप्तीचा पाय हा अडखळतो आणि तृप्ती ही कपाटाला जाऊन लागते आणि त्याचा आवाज येतो, पण भाग्या गाढ झोपेत असल्यामुळे आणि त्यात तिच्या कानात हेडफोन असल्यामुळे तिला काही आवाज ऐकू येत नाही. तृप्ती खूप घाबरते आणि तेथेच लपून बसते टेडी बेअरच्या मागे, पण भाग्याला काही जाग आलेली नसते. आणि इकडे मामी ही प्राजक्ताला विचारते, प्राजक्ता, तू माझं एक काम करशील का, मी तुझ्यावर एक खूप महत्त्वाची जबाबदारी सोपवणार आहे. प्राजक्ता खुश होऊन म्हणते, सांग ना मामी, मी भाग्यासाठी काही पण करायला तयार आहे. मामी सांगते, घरातील प्रत्येकाला मी एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची आहे जी मी तुला देते आहे. प्राजक्ताला आनंद होतो की मामी माझ्यावर किती मोठी जबाबदारी देते आहे. आणि मग मामी प्राजक्ताला सगळ्यात मोठा धक्का देते आणि प्राजक्ताला सांगते, जर तुझी इच्छा असेल ना की उद्या भाग्याचं लग्न जमावं आणि कोणताही प्रॉब्लेम येऊ नये, तर उद्याच्या कार्यक्रमाला तू हजर राहू नकोस. हे ऐकून प्राजक्ताला जबर धक्काच बसतो. प्राजक्ता विचारते, मामी, हे काय बोलतेस तू. मामी सांगते, हो प्राजक्ता, तुलासुद्धा माहिती आहे की तू भाग्यापेक्षा जास्त सुंदर आहे आणि जर कौशिकच्या कार्यक्रमासारखंच उद्या तू मुलावाल्यांसमोर आली आणि जर त्या मुलाने तुला पसंत केलं, जर त्याने तुझं आणि भाग्याचं कंपॅरिझन केलं, तुमची तुलना केली, तर नक्कीच तो तुला पसंत करेल आणि भाग्याला नापसंत करेल आणि मला हे होऊ द्यायचं नाही आहे.
काही झालं तरी तू उद्याच्या कार्यक्रमात असायला नाही पाहिजे. तू तुझ्या ट्युशनसाठी जा, मग तिकडेच थांब. जोपर्यंत ती माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत तू घरी परत यायचं नाही, त्यांच्या समोर यायचं नाही. हे सगळं ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि इकडे तृप्ती टेडीबेअरच्या मागे लपलेली असते. भाग्या झोपेतून उठली की नाही हे ती कन्फर्म करते आणि मग कशी बशी उठून उभी राहते. मामी ही प्राजक्ताला सांगते, प्राजक्ता, कदाचित मी तुला स्वार्थी वाटत असेल, पण शेवटी भाग्या ही माझ्या पोटची लेक आहे. तिचं सगळं ठीक व्हावं असंच मला वाटतं, म्हणून मी तुला सांगते. जर तुलासुद्धा असं वाटत असेल ना की भाग्याचं सगळं ठीक व्हावं, उद्या भाग्याचं लग्न जमावं, कारण हे स्थळ खूप चांगलं आहे, असं स्थळ परत परत येत नाही, तर तू घरात राहू नको. तुला जेवढं शक्य असेल तेवढं भाग्यापासून दूर राहा, कारण तू भाग्यापासून दूर राहिली तरच भाग्याचं भलं होऊ शकतं, भाग्याचं लग्न जमू शकतं. हे सगळं ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. मामी तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तुला असं वाटत असेल की मी किती वाईट आहे, मी फक्त माझ्या भाग्याचा विचार करते, पण खरं सांगू तर हो, सध्या मी फक्त माझ्या भाग्याचा विचार करते. तिचं सगळं भलं व्हावं, तिचं लग्न जमावं एवढीच माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मी तुला हे मागते. माझी एवढी इच्छा पूर्ण करशील का? प्राजक्ता रडू लागते आणि म्हणते, हो मामी, जर तुला असंच वाटत असेल की मी त्या कार्यक्रमाला असू नये तर मी त्या कार्यक्रमाला थांबणार नाही. हे ऐकून मामीला खूप आनंद होतो आणि इकडे तृप्ती हिने आधीच चावी चोरलेली असते आणि आता भाग्या झोपली आहे हे कन्फर्म झाल्यावर ती या कपाटामधील ड्रॉवर या चावीने उघडते आणि त्यामध्ये प्राजक्ताचे सगळे पैसे ठेवलेले असतात. तृप्ती हे सगळे पैसे बाहेर काढते. भाग्या अजूनही झोपलेली असते. एवढे पैसे पाहून तृप्तीला खूप आनंद होतो. आयुष्यात पहिल्यांदा तिने एवढे पैसे एकाच वेळेस पाहिलेले असतात, त्यामुळे तिला आकाश ठेंगणं झालेलं असतं. ती खूप खुश होते आणि इकडे मामी ही प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता प्लीज माझ्यासाठी एवढं करशील ना? प्राजक्ता मामीचा हात हातात घेऊन म्हणते, मामी हे काहीच नाही आहे. तू मला भाग्यासाठी जीव द्यायला सांगितलं असताना तर मी तेही केलं असतं. मामी म्हणते, ठीक आहे, मग उद्याच्या कार्यक्रमात तू राहायचं नाही. तू तुझ्या ट्युशनसाठी बाहेर जा आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ नको. तोपर्यंत पाहण्याचा कार्यक्रम होईल आणि मग फोन करूनच तू घरी परत ये. असं म्हणून मामी प्राजक्ताच्या हातातून हात काढून घेते आणि पाण्याचा ग्लास घेऊन तेथून निघून जाते. प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. फक्त माझ्यामुळे भाग्याचं लग्न जमत नाही आहे असं मामीला वाटतं. असा विचार करून प्राजक्ता रडत असते आणि इकडे तृप्तीला मात्र अत्यानंद झालेला असतो. आता मी कर्जमुक्त झाले, एवढे पैसे माझ्याकडे आले हा विचार करून ती खूप खुश होते. पण त्याच वेळेस भाग्या कूच बदलते. तृप्ती घाबरते आणि तिच्या हातातून नोटांचा 1-2 बंडल खाली पडतात. तृप्ती म्हणते, अरे देवा, बरं झालं ही जागी झाली नाही. ही जर जागी झाली असती ना तर आता मी मेले असते. प्राजक्ता ही अजून आलेली नाही आहे, आता इथून सटकायला हवं. असा विचार करून तृप्ती हे खाली पडलेले नोटांचे बंडल उचलते आणि आपल्या रूमकडे धावणार, दरवाजा उघडून बाहेर जाणार. इतक्यात तिला दिसतं की मी तर कपाट आणि ड्रॉवर उघडं ठेवूनच आले आणि भाग्या तर झोपली आहे. तृप्ती परत धावत पळत जाते आणि कपाट ड्रॉवर बंद करते आणि दरवाजा उघडून आपल्या रूममध्ये पळून येते आणि ती आपल्या रूममध्ये येते. तिला खूप आनंद झालेला असतो. कौस्तुभ गाढ झोपलेला असतो. तृप्ती त्याच्याकडे पाहते तर कौस्तुभ गाढ झोपलाय. हे पाहून तिला बरं वाटतं, नाहीतर याने खूप प्रश्न विचारले असते. तृप्ती ही रूममध्ये येते आणि हे सगळे पैसे पाहते. हे पैसे पाहून तिचे डोळे पांढरे झालेले असतात. ती या पैशांना कवटाळते, खुश होते आणि म्हणते, शेवटी मी कर्जमुक्त झालेच, आता माझ्याकडे कर्जही नाही आणि पैसाच पैसा. असा विचार करून ती हे पैसे आपल्या अंथरुणाखाली ठेवते आणि पैशांच्या गादीवर झोपल्याचा फील तिला येतो. ती खूप खुश होते आणि आता हे पैसे कसे खर्च करायचे, कर्ज कसं मिटवायचं याचाच विचार करत करत झोपी जाते. दुसरीकडे प्राजक्ता आपल्या रूममध्ये येते तर तिला दिसतं की भाग्या झोपली आहे. प्राजक्ता ही भाग्याच्या शेजारी येऊन बसते आणि भाग्याला पाहताच तिला आठवतं की मामी तिला काय म्हणाली होती. मामीने तिला सांगितलं की जर तुझी अशी इच्छा असेल की भाग्याचं लग्न जमावं तर भाग्यापासून दूर राहा, उद्याच्या कार्यक्रमात हजर राहू नकोस, घराबाहेर जा. हे सगळं आठवून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि प्राजक्ता रडू लागते. प्राजक्ताला दिसतं की भाग्याच्या कानात हेडफोन आहेत आणि ती तशीच झोपली आहे. प्राजक्ता तिच्या कानातले हेडफोन काढते.
त्याच वेळेस भाग्याला जाग येते. त्यामुळे प्राजक्ता आपले डोळे पुसते. भाग्या विचारते, काय झालं, तू अजून झोपली नाही आहेस का? प्राजक्ता सांगते, हो झोपायचंच आहे, तू ते कानात हेडफोन घातले होतेस ना, ते काढत होते, झोप तू. भाग्या म्हणते, तू सुद्धा झोप. प्राजक्ता हो म्हणते आणि भाग्यासमोर झोपी जाते. भाग्या झोपलेली असते. प्राजक्ता मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहते आणि मला आता भाग्यापासून दूर राहावं लागणार आहे. उद्याच्या कार्यक्रमाला मला हजर राहता येणार नाही हे आठवून प्राजक्ता ढसाढसा रडू लागते. पण भाग्याला काही कळू नये म्हणून ती स्वतःचं तोंड दाबते आणि तिच्याकडे पाहून रडत असते. भाग्या झोपी गेलेली असते. तिला याबद्दल काहीच माहीत नसतं. प्राजक्ताला मात्र खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे हे सगळं घडतंय आणि मला उद्याच्या कार्यक्रमात भाग्याबरोबर राहता येणार नाही आहे. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि भाग्या प्राजक्ताचं लग्न जमवणारे गुरुजी सूर्यवंशींच्या घरी आलेले असतात आणि सुलक्षणाला सांगतात, सुलक्षणा मॅडम, तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे. तर सुलक्षणा म्हणते, गुरुजी, यानंतर आम्हाला फक्त आनंदाच्या बातम्याच ऐकायच्या आहेत. कोणतीही दुःखद बातमी आमच्या कानावर पडता कामा नये. गुरुजी सांगतात, त्यामुळेच तर मी ही आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. खूप आनंदाची बातमी आहे. प्राजक्ताची मोठी बहीण भाग्यश्रीचं लग्न जमलंय. हे ऐकून सुलक्षणाला खूप आनंद होतो आणि गुरुजी सांगतात, तुम्हाला जसं हवं होतं ना, अगदी तसंच स्थळ आहे. मुलाला मुलगी पसंत आहे आणि लग्न झाल्यानंतर त्यांना लगेच बँगलोरला जायचं आहे आणि ते बँगलोरला शिफ्ट होतील. मुलाने मुलगीला पसंत केलं की लगेच साखरपुडा होईल आणि पुढील 10 दिवसांमध्ये त्यांच्या डोक्यावर अक्षता पडतील. लग्न झालं की भाग्या बँगलोरला आणि मग तुमचा मार्ग मोकळा. हे ऐकून सुलक्षणा खूप खुश होते. सुलक्षणा म्हणते, गुरुजी, मला हेच हवं होतं. कारण एकदा का भाग्याचं लग्न झालं मग आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाचा मार्ग मोकळा. आणि त्याच वेळेस प्राजक्ता ही सूर्यवंशींच्या घरी पोहोचते. अजून ती अंगणातच असते आणि घराकडे येत असते. आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. त्यामुळे ती देवाला हात जोडते, सगळं काही ठीक होऊ दे अशी प्रार्थना करते. इकडे सुलक्षणा ही गुरुजींना आणखीन 1,00,000 रुपयांचं पाकिट देते. तर गुरुजी हसून म्हणतात, कशाला कशाला पैसे, कशाला हे पाकिट, कशाला? तर सुलक्षणा म्हणते, गुरुजी, हे तुमच्यासाठीच आहे आणि संकोच बाळगू नका, घ्या पैसे. गुरुजी म्हणतात, नाही तसं नाही. सुलक्षणा म्हणते, तुम्हाला सांगितलंय ना, तुमच्यासाठी अशी अनेक पाकिटं आहेत. तुम्ही अशा चांगल्या चांगल्या आनंदाच्या बातम्या देत राहा आणि पाकिटं घेत राहा. गुरुजी म्हणतात, पण कशाला? तर सुलक्षणा विचारते, नकोय का? ठीक आहे मग. तर गुरुजी म्हणतात, हवंय ना, हवंय ना. आणि गुरुजी हे पैसे घेतात. सुलक्षणा त्यांना ठणकावून सांगते, तसं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. पण ही गोष्ट कधीही प्राजक्ताला कळता कामा नये की भाग्यश्रीच्या लग्नाची गाठ ही मी सुलक्षणा सूर्यवंशीने बांधली आहे. तर गुरुजी म्हणतात, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊच नका. तुम्ही काही बोलला नाही, मी काही ऐकलं नाही, मग कोणाला कळण्याचा काही संबंधच येत नाही. सुलक्षणा म्हणते, हो, लवकरात लवकर त्या भाग्यश्रीचं लग्न व्हायला हवं. कारण एकदा का भाग्यश्रीचं लग्न झालं की मी प्राजक्ता आणि आलोक या दोघांच्या लग्नाचा विचार करणार. प्राजक्ताचा हात आलोकसाठी मागायला जाणार आणि त्याच वेळेस प्राजक्ता ही घराच्या मुख्य दरवाजाकडे येत असते. सुलक्षणा आणि गुरुजी तेथेच बसलेले असतात आणि सुलक्षणा ही गुरुजींना सांगते, मला कोणत्याही परिस्थितीत आलोक आणि प्राजक्ताचं लग्न व्हायलाच पाहिजे. प्राजक्ता ही दरवाजात येते आणि तिला मोठा धक्काच बसतो. आता तिने हे ऐकलं आहे की नाही हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. पण आजचा एपिसोड खूप भारी होता, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी तृप्तीने प्राजक्ताचे पैसे चोरले आणि प्राजक्ताला हे अजूनही कळलेलं नाही आहे आणि प्राजक्ता हिला भाग्याच्या पाहण्याच्या कार्यक्रमात राहू नकोस असं चारूने सांगितलं आहे. मग प्राजक्ता या कार्यक्रमाला थांबेल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, आलोक जो आता आउट हाऊसमध्ये राहतोय तेथे त्याची एक खुर्ची असेल आणि या खुर्चीला काहीतरी प्रॉब्लेम येईल. आलोकला नीट बसता येणार नाही आणि आलोक म्हणेल, ही माझी फेवरेट खुर्ची आहे, मला हीच खुर्ची हवी आहे. या खुर्चीशिवाय मी कोठेच बसू शकत नाही. माझ्या जुन्या रूममध्ये टूल बॉक्स आहे, मी ही खुर्ची रिपेअर करू शकतो. असं म्हणून आलोक चक्क ही खुर्ची उचलणार आणि त्याच्या रूमकडे धावत सुटेल. पण सुलक्षणाने सांगितलंय, जोपर्यंत प्राजक्ता घरात आहे
तोपर्यंत आलोकला मुख्य घरात येऊ द्यायचं नाही. अंबिका आणि 2 नौकर तेथे तैनात असतील. पण आलोक कोणाचं ऐकतोय? आलोक ही खुर्ची डोक्यावर घेऊन घराकडे धावत सुटेल. प्राजक्ता ही अजूनही मुख्य दरवाजाच्या बाहेर उभी असेल आणि चक्क एक माणूस हा डोक्यावर खुर्ची घेऊन आपल्या दिशेने धावतोय हे पाहून प्राजक्ता जोरात ओरडणार. तिला असं वाटेल की हा माझ्यावरच हल्ला करणार आहे. प्राजक्ता जोरात ओरडेल, आ, आणि तिचा आवाज ऐकून आलोक, सुलक्षणा यांना जबर धक्काच बसेल. आलोकला कळणारच नाही की हे कोण ओरडतंय. सुलक्षणा मात्र घाबरणार की आलोक आणि प्राजक्ताची पहिली भेट अशा परिस्थितीत व्हायला नको. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.